नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 23 फेब्रुवारी आणि सकाळचे बघू शकता 9:32 झाले. सध्याच्या कंडिशनला बघू शकता ग्लोबल मार्केटच्या न्यूजमुळे हे टॅरिफचा जो काही कोर्टामध्ये एक निर्णय पेंडिंग होता, तो निर्णय लागल्यामुळे मार्केटमध्ये बघू शकता थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह साईडला मार्केट जाताना आपल्याला दिसून येत आहे. थोडंसं या ठिकाणी ओपनिंग नंतर चांगल्या प्रकारे रिकव्हरी सुद्धा मिळाली. या ठिकाणी थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंगच्या थोड्याशा पोझिशन मला होताना या ठिकाणी दिसून येत आहे. कारण या ठिकाणी बघू शकता थोडंसं 100 ते 1,200 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी गॅप ओपनिंग दिलेलं आहे. त्यानंतर थोडीशी रिकव्हरी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाली. त्यानंतर 25,800 ही लेवल थोडीशी आपल्याला एक रेजिस्टन्स झोन काम करणार आहे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग. बाकी अदर इंडेक्समध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे रिकव्हरी आपल्याला प्रत्येक इंडेक्समध्ये दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये 600 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी टोटल मोमेंटम दिसून येत आहे. बँक निफ्टीमध्ये 168 पॉईंट, निफ्टीमध्ये 317, त्यानंतर मिड कॅप 95 पॉईंट. आय-टी सेक्टर थोडंसं निगेटिव्ह आहे आणि निफ्टीमध्ये 170-180 पॉईंटच्या जवळपास आपल्याला ओव्हरऑल तेजी दिसून येत आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ऑप्शन चेन डाटामध्ये कशा प्रकारच्या पोझिशन सध्या आपल्याला अवेलेबल आहे त्या दिसून येत. ठीक आहे. सर्वात पहिले आपण बघू शकता ही निफ्टीची ऑप्शन चेन. तर सध्या करंट मार्केट प्राइसच्या हिशोबाने सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे 25,744. तर या प्राइसच्या हिशोबाने आपल्याला 25,700 हा स्ट्रॉंगली सपोर्टचं काम करणार आहे. कारण या 25,700ची या स्ट्राईक प्राइसवर बघू शकता डाटा किती तयार झालेला आहे, 1,48,00,000चा. ग्लोबल या ठिकाणी किती झालेला आहे, 1,48,00,000 आणि त्यामध्ये 1,15,00,000चा नवीन पोझिशन ॲड झालेला आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलं आहे, तेजीसाठी पोझिशन बनवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 25,600 या ठिकाणी सुद्धा बघू शकता किती आहे पोझिशन, 1,30,00,000. त्यामध्ये 66,00,000च्या आजच्या नवीन ॲड झालेल्या आहे. म्हणजे या 3-4ही ठिकाणी बघू शकता 25,500चे या ठिकाणी सुद्धा बघू शकता किती आहे पोझिशन, 1,41,40,00,000चा टोटल ओपनिंग आहे. म्हणजे या तिन्ही ठिकाणी बघू शकता 1.5 करोडच्या जवळपास या ठिकाणी टोटल पोझिशन आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवलं. आता सध्या आपल्याला काय होत आहे की या तिन्ही स्ट्राईक प्राइसवरील बघू शकता या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग येत आहे. 25,500 या ठिकाणी सुद्धा आपल्याला शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या प्रकारचा डाटा 25,600 या ठिकाणी सुद्धा बघू शकता डाटा हा निगेटिव्ह जाताना दिसून येत आहे. आणि 25,700 या ठिकाणचा सुद्धा डाटा आता जो 1,07,00,000चा जो ओपन इंटरेस्ट आहे हा तुम्हाला कमी होताना दिसून येतो. कारण या प्रत्येक ठिकाणी खालच्या बाजूला बघू शकता शॉर्ट कव्हरिंग आपल्याला कंटिन्यू येताना दिसून येते. त्यामुळे काय होणार आहे की या कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या पोझिशन काय होणार आहे, बायमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये फ्रेश तेजीच्या पोझिशन या ठिकाणी बनणार आहे. आपल्याला अडचण आता कुठली आहे, 25,800. 25,800च्या या लेवलवर बघू शकता डाटा किती तयार झालेला आहे, 1,50,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे. त्यामध्ये 42,00,000चा आजचा ॲड आहे. आता या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही जी 25,700 आणि 25,800ची ह्या जे दोन लेवल आहे, ही एक सपोर्टचं काम करणारे स्ट्रॉंगली 25,700. कारण या ठिकाणी 1,55,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे, त्यामध्ये 1,23,00,000चा ॲड आहे. आणि 25,800 या ठिकाणी 1,50,00,000चा आहे, परंतु यामध्ये 42,00,000चाच नवीन ओपन इंटरेस्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं कुठला आहे की हा जो डाटा आहे ओआय चेनचा हा खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी 1,23,00,000चे नवीन पोझिशन ॲड झालेले आहे, तर या ठिकाणी फक्त 42,00,000चे. म्हणजे या ठिकाणी पुट साईडला चांगल्या प्रकारे आपल्याला फ्रेश पोझिशन तयार झालेलं दिसून येत आहे. त्या हिशोबाने मार्केटमध्ये बघू शकता तुम्हाला अपसाईडला मोमेंटम पाहायला मिळेल. कारण या ठिकाणपर्यंत जेवढ्या काही पोझिशन आता कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या आहेत, या ठिकाणचे ह्या सर्व शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होणार. ते मार्केटमध्ये तुम्हाला तेजी होताना दिसून येईल एवढं नक्की. ठीक आहे. आता थोडंसं चार्टवर बघूया, कारण या ठिकाणचे आपल्याला शॉर्ट कव्हरिंग पॉसिबल आहे आणि या ठिकाणी फ्रेश पोझिशन तयार होणार आहेत. या हिशोबाने मार्केट 25,800ची लेवल तोडल्यानंतर 25,900 पर्यंत, कारण मग या ठिकाणची सुद्धा तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पाहायला. आता थोडंसं चार्टवर बघूया कशा प्रकारचं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता हा बघू शकता हा निफ्टीचा चार्ट. त्या निफ्टीच्या चार्टवर बघू शकता थोडासा हा 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सध्या हा चार्ट आहे. या चार्ट पॅटर्ननुसार बघू शकता मार्केटमध्ये गॅप ओपनिंग नंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिकव्हरी अपसाईडला पाहायला. गॅप ओपनिंग पहिली कॅन्डल गॅप ओपनिंगची, त्यानंतर चांगल्या प्रकारे रिकव्हरी देत 25,750 पर्यंत मार्केट सध्या होल्ड करत आहे. ही लेवल ब्रेक केल्याच्या नंतर मार्केट 25,900 पर्यंत जाईल. पुन्हा या ठिकाणी रेजिस्टन्स झोन आहे. हा रेजिस्टन्स आता सध्या आपल्याला वीक होताना दिसून येत आहे, कारण मार्केट या लेवलवर कंटिन्यू सस्टेन राहत आहे. कंटिन्यू सस्टेन राहण्याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग होत आहे. मार्केट थोडंसं सेलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु या ठिकाणी काय होऊन राहिलं, फ्रेश पुन्हा पोझिशन तयार होत आहे. मार्केट पुन्हा अपसाईड जाण्याच्या तयारीमध्ये आहे. तर थोडंसं याचं मोमेंटम तुम्हाला आपल्या स्ट्राईक प्राइसच्या चार्टवर थोडंसं समजावून सांगते की या ठिकाणी काय होत आहे, की कशा प्रकारचे मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर थोडंसं आपण वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसचे चार्ट लावूया, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी जर मार्केटमध्ये
मंदी होत आहेत, याचा अर्थ काय होतं की या ठिकाणी पुट ऑप्शनची किमती कमी झाल्या पाहिजे. ते पुट ऑप्शनच्या किमती बघू शकता तुम्ही कंटिन्यू डाऊन साईडला जाताना आपल्याला दिसते. कारण या ठिकाणी काय पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदी तेजीसाठी पोझिशन तयार होत आहे. म्हणजे पुट ऑप्शनची जेव्हा किंमत कमी होईल तेव्हा मार्केटमध्ये तेजी होईल, तेव्हा या पुट ऑप्शन शॉर्ट सेलरला फायदा होईल. त्यांना काय पाहिजे, पुट ऑप्शनची किंमत कमी झाली पाहिजे. पुट ऑप्शनची किंमत कधी कमी होणार आहे, जेव्हा मार्केटमध्ये तेजी होईल. म्हणजे इनडायरेक्टली यांच्या पोझिशन कशासाठी आहे, या तेजीसाठी पोझिशन आहे सर्व. कारण प्राइस या ठिकाणी कंटिन्यू डाऊन साईडला जात आहे. तर सेम आपण कॉल साईडला बघूया. कॉल साईडमध्ये किमती वाढायला पाहिजे. तर कॉल साईडच्या किमती बघू शकता तुम्ही कंटिन्यू वाढतात, तुम्हाला दिसून बघू शकता. आणि या सध्याच्या कंडिशनला सुद्धा मार्केट बघू शकता, ही जी प्राइस आहे कंटिन्यू अपसाईडला सस्टेन राहण्यास स्टेबल राहत आहे. ही जी स्ट्राईक प्राइस आहे, त्या स्ट्राईक प्राइसचे जे प्रीमियम आहे अपसाईडला सस्टेन राहत आहे, स्टेबल राहत आहे. म्हणजे काय होत आहे, या ठिकाणी फ्रेश पोझिशन तयार होत आहे तेजीसाठी. या पुट ऑप्शनच्या आणि कॉल ऑप्शनच्या चार्टवरून सुद्धा आपल्या बऱ्याच वेळा एक हिंट मिळते की मार्केटमध्ये फ्रेश पोझिशन तयार होत आहेत की नाही. ठीक आहे, त्यावर थोडंसं आपल्याला मार्केटच्या डायरेक्शनचा मोमेंटमचा माहिती मिळून जाते. ठीक आहे, कारण मार्केटमध्ये तेजीच्या पोझिशन होत आहे, या हिशोबाने मार्केट आपल्या स्ट्राईक प्राईसचे प्रीमियम सुद्धा चांगल्या प्रकारे होल्ड राहायला पाहिजे. तर या सध्याच्या कंडिशनला बघू शकता स्ट्राईक प्राईसचे प्रीमियम सुद्धा चांगल्या प्रकारे होल्ड राहते. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला आता 800च्या नंतर 25,900 पर्यंत टार्गेट पाहायला मिळेल. त्याला एकमेव कारण काय राहणार आहे की शॉर्ट कव्हरिंग. पहिलं टार्गेट आपलं हे राहणार आहे, तर हा थोडासा रेजिस्टन्स आहे. कारण या ठिकाणी 1,50,00,000 जोपर्यंतच आहे, ही लेवल जर ब्रेक झाली तर तुम्हाला 25,900 पर्यंत टार्गेट सहज पाहायला मिळेल. त्यानंतर या ठिकाणी हे सेलिंग आणि प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.